आज होती आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। इथं बघा आमच्या जास्वंदच्या झाडाला ना आज 5-6 फुलं लागले होते आणि मला नाही का देवपूजा करायची नव्हती। आज धनुचे पप्पा आणि धनुष करणार होते। तसं तर नेहमी मीच करते, पण आज त्यांना म्हटलं तुम्हीच करा, मग त्यांनी केलं। आणि पाणी बघा चालूच होतं, आम्हाला थोडंसं बाहेर सुद्धा जायचं होतं। त्यामध्ये तुम्हाला सांगता आमचं गुलाबाचं झाड सुद्धा छान वाढलंय, छान गुलाबी रंगाची पालवी फुटली आहे। आता मी जो मनी प्लांट आणलाय ना त्याची एक डंग तुटली होती, तेच मी लावली तर ते सुद्धा जगली। आणि ते पालक उगलाय का मेथी उगले माझ्या हे लक्षात येत नाही, कारण एकाच्यात पालक मेथी आणि एकाच्यात कोथिंबीर होता। कोथिंबीर तर पूर्ण उगला नाही। असो, आता मला कुठं जायचं मी ते तुम्हाला पुढे सांगतेच, तोपर्यंत आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा। आणि हो, लवकरात लवकर आपला 500 सबस्क्रायबर आपल्याला कंप्लीट करायचे आहे, त्यासाठी तुम्ही लगेच मला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। मंडळी, एवढ्या दिवसानंतर म्हणजे मला तर वाटतं पुण्यामध्ये मी पहिल्यांदाच एक कोकरू म्हणतात, मेंढरी म्हणतात किंवा बकरी म्हणतात त्यांना बघितलंय। मला भरपूरदा बघते मी तर काहीच दिसत नाही कुठले जनावर वगैरे, पण आज मला नाही का मेंढरी सुद्धा दिसली होती। आणि आज आम्ही चाललो होतो पिंपळे सौदागरला, तर जाता वेळेस ना आम्हाला रिंगण सोहळा दिसला। छान छोटीच पालखी होती, काही जास्त मोठी नव्हती, पण खूप छान सोहळा होता। मग आम्ही तिथं थांबलो आणि बघितली होती। त्यानंतर आलो होतो आम्ही इथं पिंपळे सौदागरच्या या प्राचीन महादेव मंदिराला, आणि खूप छान नदीचा फ्लो खूप जास्त होता, त्यामुळे तिथं गेट लावलेलं बंद होतं। आता तिथं कोणाला जाता येत नव्हतं, नाहीतर तिथं आपल्याला बसता येतं। नंतर छान चप्पल वगैरे काढला। आता भरपूर जणांचा एक गैरसमज असेल की मी ही स्लीपर्स कुठं का नेते, तर माझ्या पायाला आहेत कुरूप, आणि ते कुरूप असल्यामुळं मी दुसरी कुठली फॅन्सी सँडल किंवा हिल्स वगैरे वेअर करू शकत नाही, म्हणून मी तीच चप्पल कुठंही नेते। आणि बघा किती भक्ती या भक्ताची ना, खूप छान आहे आणि मंदिर खूप छान होतं। इथं ना आज आषाढी निमित्ताने समजा वाटप चालू होतं शाबू असो केळी असो जे उपवासाचं होतं ते। नंतर मग आम्ही सुद्धा प्रसाद घेतला आणि धनुच्या पप्पांनी सुद्धा घेतला। आणि तुम्हाला सांगतो हे दोघं बापले का एवढे भुक्कड आहे, जिथं जाईल तिथं खायचं भेटलं लगेच घेतात आणि मलाही घ्यायला लावतात। आणि हे छोटं केदारनाथचं बॅनर तर खूप छान होतं। इथं बघा आम्ही तिघांना बसून शाबू खात होतो। आणि आज मी कशी दिसते एकदम नक्की कमेंट करून सांगा। आणि हे बघा यांचं शाबू खाणं झाल्यावर असं काही नाटकं चालू असायची। तिकडून जाऊन नंतर घरी आलो। आता घरी आल्यावर 5:30 वाजलेत, आता संध्याकाळी काही खायचं नव्हतं, म्हणून मग आम्ही शाबू बनवला होता। तुम्हाला सांगते शाबू मी बनवला, आणि आज उपवासाचे गुलाबजामुन सुद्धा मी बनवलेत। आता गुलाबजामुनची सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, पण काय झालेलं माझ्या फोनमध्ये चार्जिंग नसल्यामुळे मी तुम्हाला नेक्स्ट टाइम देईल। बाय बाय मंडळी।